राम मंदिर दान चोरी प्रकरण नांदेडमध्ये शिवसेना उभाटा गटाची रामरक्षा आरती, आरोपींना फाशी देण्याची मागणी। सविस्तर बातमी अशी की अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणाचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत। याच पार्श्वभूमीवर आज नांदेड येथे शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून जोरदार रामरक्षा आरती आंदोलन करण्यात आले। या संतापजनक चोरीतील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी आक्रमक मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज नांदेडमध्ये एकवटले होते। आंदोलकांनी प्रभू श्रीरामाची रामरक्षा आरती म्हणून सरकारचे लक्ष वेधून घेतले। हिंदूच्या श्रद्धेचा गैरवापर करून ज्यांनी मंदिराच्या दानावर दरोडा टाकला आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये असा सूर यावेळी उमटला। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे, महानगर प्रमुख मनोज यादव आणि तालुका प्रमुख सुनील कदम यांनी केले। या आंदोलनात शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्ये जे राम मंदिरामध्ये चोरी झाली त्यामध्ये रामाच्या पादुकांची असल आणि काही 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 सीतामातेचे दागिने, काही चांदीच्या विटकरी जे चोरी झाली, या चोरीला सर्व त्या ठिकाणची समिती ही जबाबदार आहे आणि शासन जबाबदार आहे। त्यानिमित्त रामरक्षा सुरक्षा म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाआरतीचं नियोजन ठेवलं आहे। त्याच पद्धतीनं आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेना व शहरच्या शिवसेनेच्या वतीने हे महाआरतीचं नियोजन ठेवलेलं आहे। खरं तर आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी एक मागणी केली होती की संबंध भारतभर प्रभू श्रीरामाची आरती करण्यात यावी। कारण राम मंदिरात जो आस्थेचा विषय असतो तिथे सुद्धा या भाजप सरकारला अपयश आलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेची एक मागणी आहे की मागील राम मंदिराच्या 2 वर्षाचं ऑडिट करण्यात यावं। जी समिती आहे याच्यात दोषी आहे, दोषींना भाजप का नजरअंदाज करतं किंवा त्यांना पाठीशी का घालतं, हा आपल्या चॅनल मार्फत माझा सर्व भाजपवासियांना सवाल आहे। आणि येणाऱ्या काळात या राम मंदिराच्या एवढ्या पवित्र स्थानी चोरी करणाऱ्या चोरांना जर भाजप पाठीशी घालणार असेल तर शिवसेना येणाऱ्या काळात यांच्या विरोधात आक्रमक होईल।